तर प्रभाग क्रमांक 32च्या उमेदवार विजयी उमेदवार रुपालीताई ठाकूर आता आपल्या सोबत आहे. बीजेपीकडून ताई लढल्या, अटीतटीची लढाई होती आणि लाडकी बहीण विजयी झाली आहे. काय सांगाल? अटीतटीची लढाई तर नाही म्हणू शकत, कारण की मला माझ्या प्रभागातल्या नागरिकांना विश्वास होता की मला माझ्या प्रभागातले नागरिक निवडूनच देईल. कारण की मी 2017मध्ये त्यांच्याशी जुळून राहिलेली आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता आणि माझ्या सगळ्या कार्यकर्ता, माझ्या मैत्रिणी, सगळेजणांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली. त्यांचे मी खूप आभार व्यक्त करते. त्याच्यामुळेच मी निवडून आलेली आहे. नक्कीच नक्कीच. आता पहिलं काम काय करणार आहे? सर्वात पहिले तर मी आपल्या प्रभागामध्ये अंडरग्राऊंड केबलिंगचं काम करणार आहे. बिलकुल. आणि सकाळपासूनच इथे आपल्याला तुमचे कार्यकर्ता जे आहे 10 वाजेपासून इथे सगळे आले आहे, ढोल ताशाच्या गजरात. त्यांना आशा होती की आपला उमेदवार जिंकून येणारच. आम्ही पूर्ण पॅनलवर जिंकून येणार आहे हे आम्हाला विश्वास होता. संपूर्ण आपण पाहिलं 8 वर्षानंतर निवडणूक आहे. बीजेपीचा गड होता आणि बीजेपीने राखला शेवटी. बिलकुल. काय सांगाल यावर? काय बोलला, इतका आनंद आहे की आम्ही 4ही उमेदवार आम्ही जिंकून आलेलो आहे. पुन्हा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्रभागात काम करण्यासाठी सक्षम झालेलो आहोत आणि आम्ही या संधीचं सोनं करू. ताईंशी आपण बोललोच आहोत आणि रुपालीताई सतत माजी नगरसेविका होत्या तेव्हा सुद्धा त्या कार्यरत होत्या आणि त्यांच्या 2 लेकी सुद्धा आपल्या सोबत आहेत. बोलवत आहे. काय सांगशील, कसं वाटतंय? आईचा विजय झालाय. खूप चांगलं वाटत आहे. व्हेरी एक्साइटेड, सो प्राऊड ऑफ हर. तू काय सांगशील? खूप छान वाटत आहे. आम्ही खूप हॅपी आहोत. बीजेपी सगळीकडे आली आहे ही खूप छान गोष्ट आहे, कारण आता सेंटरमध्ये, स्टेटमध्ये, अजून लोकलमध्ये पण बीजेपी आहे. तर कमळच्या विजय असो. बिलकुल बिलकुल. कॅमेरा पर्सन रश्मी खेडेकर, नवराष्ट्र, नागपूर.